नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8व्या वर्गाचे विज्ञान या विषयाचे 5वा पाठ पाहणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण या पाठातील पूर्वीचा अर्धा भाग पाहिलेला आहे की ज्यामध्ये आपण इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन, न्यूट्रॉन हे आतमधले जे घटक आहेत त्याला आपण अणुकण म्हटलेलं आहे ते पाहिले होते. आज आपण पाहणार आहोत इलेक्ट्रॉन वितरण, बोरच्या अणुप्रारूपानुसार असलेलं इलेक्ट्रॉनचं वितरण. आपण पाहिलेलं आहे की इलेक्ट्रॉन्स हे केंद्रकाभोवती फिरत असतात आणि त्यामध्ये वेगवेगळ्या कक्षा असतात. त्यालाच आपण काय म्हटलं होतं की कवच. म्हणून इथं बोरने काय सांगितलं आहे की इलेक्ट्रॉन हे स्थायी कवचांमध्ये परिभ्रमण करतात. या कवचांना विशिष्ट ऊर्जा असते. अणुकेंद्रकाच्या सर्वात जवळ असलेल्या कवचाला पहिलं कवच म्हणतात, त्यानंतरच्या कवचाला दुसरे कवच म्हणतात आणि मग असे हे कवच वाढत जातात. कवचांच्या क्रमांकासाठी एन ही संज्ञा वापरतात. म्हणजे एन म्हणजे एकतर ते पहिलं कवच असेल, दुसरं, तिसरं, चौथं, म्हणजे असे कितीतरी एन असू शकतात. मग या क्रमांकानुसार त्या कवचांना विविध संज्ञा दिलेल्या आहेत. के, एल, एम, एन. पहिलं असेल ते के, दुसरं असेल ते एल, तिसरं एम आणि चौथं एन. प्रत्येक कवचात जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन राहू शकतात ते इथं दिलेलं आहे की 2n आणि त्याचा वर्ग, 2n वर्ग. या सूत्राने त्या इलेक्ट्रॉनची संख्या आपल्याला कळू शकते. इथं n म्हणजे मग पहिलं कवच आहे का दुसरं कवच आहे. जर का पहिलं कवच असेल तर ते काय होईल, 2 गुणेला nचा वर्ग, मग 1चा वर्ग 1च म्हणून, आणि 2 गुणेला 1 म्हणून ते किती येतील, 2. दुसऱ्या याच्यामध्ये यांची किंमत जर 2 टाकली तर 2चा वर्ग होतो 4 आणि पुढचा गुणेला हा 2, 4 दुने 8, म्हणजे दुसऱ्या कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन्स राहू शकतात, 8. अशा पद्धतीनं आपल्याला ते इलेक्ट्रॉन्सची संख्या कळते. म्हणून यांचे मूल्य जर वाढले तर कवचातील इलेक्ट्रॉनची ऊर्जासुद्धा वाढत जाते. म्हणजे जसजसे कवच वाढत जातील तसतशी त्यामधील ऊर्जा वाढत जाते. आता खाली हा तक्ता दिलेला आहे, हा तक्ता तुम्हाला भरून पूर्ण करायचा आहे. वरील तक्त्यावरून कवचातील जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनांची संख्या लिहा. म्हणजे के कवच, एल कवच, एम कवच आणि एन कवच. आता आपल्याला पाहायचं आहे मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण. प्रत्येक मूलद्रव्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात आणि ते कसे कसे विभाजित झालेले असतात ते आपल्याला पाहायचं आहे. आपण पाहिले की के एल एम एन कवचामध्ये अनुक्रमे जास्तीत जास्त 2, 8, 18 आणि 32 इलेक्ट्रॉन सामावू शकतात. ही त्यांची कमाल धारकता आहे. म्हणजे याच्यापेक्षा जास्त त्या कवचामध्ये इलेक्ट्रॉन सामावू शकत नाही. कवचांच्या कमाल धारकतेनुसार अणूमधील इलेक्ट्रॉनांचे कवचामध्ये वितरण होते. म्हणजे आता इथं अशा पद्धतीने वितरण होत जाईल. एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमधील इलेक्ट्रॉनांची कवचनीय मांडणी म्हणजे त्या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण होय. म्हणजे काय की एखाद्या मूलद्रव्यामध्ये एकूण किती इलेक्ट्रॉन्स आहेत आणि ते इलेक्ट्रॉन्स प्रत्येक कवचामध्ये कसे कसे विभागले गेलेले आहेत त्याला म्हणायचं असते इलेक्ट्रॉन संरूपण. प्रत्येक इलेक्ट्रॉनकडे तो ज्या कवचात असतो त्यानुसार अशी निश्चित ऊर्जा असते. पहिल्या कवचातील इलेक्ट्रॉनची ऊर्जा ही सर्वात कमी असते. त्यापुढील कवचामधील इलेक्ट्रॉनांची ऊर्जा ही वाढत जाते, मग त्याच्यापेक्षा जास्त, मग त्याच्यापेक्षा जास्त, असं करत करत एनपर्यंत ही ऊर्जा खूप वाढते. पुढे आहे मूलद्रव्यांच्या अणूचे इलेक्ट्रॉन संरूपण असे असते की त्यायोगे सर्व इलेक्ट्रॉनांची एकत्रित ऊर्जा कमीत कमी असते. म्हणजे अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन्स हे ठेवलेले असतात की सर्व इलेक्ट्रॉनांची ऊर्जा कशी राहील, अतिशय कमीत कमी राहील. अणूतील इलेक्ट्रॉन कवचांच्या कमाल धारकतेप्रमाणे तसे ऊर्जेच्या चढत्या क्रमानुसार असलेल्या कवचांमध्ये स्थान मिळवतात. मग ते इलेक्ट्रॉन काय करतात, कवचांच्या कमाल धारकतेनुसार म्हणजे त्या कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात तसेच ऊर्जेच्या क्रमानुसार प्रत्येक कवचामध्ये स्थान मिळवतात. म्हणजे पहिल्या कवचामध्ये 2च इलेक्ट्रॉन राहतील, दुसऱ्याच्यामध्ये 8च राहतील, त्याच्यापेक्षा जास्त राहत नसतात. जर का त्याच्यामध्ये आले तर ते अनस्टेबल होतात. आता या तक्त्यामधील 1 ते 3 ओळी भरून दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे उरलेला तक्ता तुम्ही भरायचा आहे.
पहा, पहिला आहे हायड्रोजन, त्याची संज्ञा आहे H, त्याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन्स असतो. मग आता हा इलेक्ट्रॉन कुठे बसेल? के नावाच्या संज्ञेमध्ये बसेल. तिथं फक्त एकच आहे, तरी एक जागा रिकामी राहते. म्हणून त्याचं संरूपण कसं लिहिता येईल? 1 लिहिलेलं आहे इथं. त्यानंतर हेलियममध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग पहिल्या कवचाची किती कमाल धारकता आहे? 2ची. म्हणून तिथं 2 सुद्धा राहू शकता इलेक्ट्रॉन, आणि म्हणून त्याचं संरूपण काय झालं? 2. आता लिथियममध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत, पण कवचाच्या कमाल धारकतेनुसार केमध्ये फक्त 2च इलेक्ट्रॉन ठेवू शकतो, म्हणून तिथं लिहिले आपण 2, आणि उरलेला एक मग कुठे ठेवणार? तो पुढच्या याच्यामध्ये पाठवायचा. त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन राहू शकतात. म्हणून याचे संरूपण कसं झालं? 2,1. अशा पद्धतीनं आपल्याला कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फ्लोरीनचं इलेक्ट्रॉन संरूपण लिहायचं आहे. पहा, पुढे आहे संख्या स्वरूपातील इलेक्ट्रॉन संरूपण स्वल्पविरामांनी विलग केलेल्या अंकांनी दर्शवतात. म्हणून मी काय वाचलं? 2,1 असं वाचलं. यातील अंक ऊर्जेच्या चढत्या क्रमाने असलेल्या कवचामध्ये इलेक्ट्रॉन संख्या दर्शवतात. ते जे अंक आहेत ते तिथली ऊर्जा दर्शवतात आणि इलेक्ट्रॉनची संख्यासुद्धा दर्शवतात. उदाहरणार्थ, सोडियमचे इलेक्ट्रॉन संरूपण 2,8,1 आहे. याचा अर्थ सोडियम अणूमध्ये के कवचात 2, एल कवचात 8 आणि एम कवचात 1 अशी एकूण तिथं किती आहेत? 11 इलेक्ट्रॉन आहेत. आणि म्हणून अणूचे इलेक्ट्रॉन संरूपण हे आकृती 5.8 प्रमाणे कवचांच्या रेखाटनाने सुद्धा दाखवता येतात. पहा, आकृतीमध्ये दाखवलेलं आहे की कसं दाखवता येतात. हायड्रोजनमध्ये आहेत एकच इलेक्ट्रॉन, म्हणून इथे 1 इलेक्ट्रॉन दिसतो आहे पहिला कवचात. हिलियममध्ये 2 डॉट दिसत आहेत आपल्याला. कार्बनमध्ये 6 इलेक्ट्रॉन असल्यामुळे पहिल्या आतमधल्या कवचात 2च आहेत आणि बाहेरच्या कवचात उरलेले 4 आहेत. निऑनमध्ये 10 इलेक्ट्रॉन्स असतात, म्हणून आतमधल्या कवचामध्ये 2 ठेवले आणि बाहेरच्या कवचामध्ये 8 ठेवले आणि ते कवच पूर्ण झालं. सोडियममध्ये 11 आहेत, आपण ऐकलं आताच. 11चं विभाजन कसं केलं? आतमधल्या कवचात 2, बाहेरच्या कवचामध्ये 8 आणि उरलेला 1 त्याच्या बाहेरच्या कवचामध्ये टाकला. अशा पद्धतीनं इलेक्ट्रॉन संरूपणाचं रेखाटन आपल्याला काढता येते. आता आपल्याला पाहायचं आहे संयुजा व इलेक्ट्रॉन संरूपण काय असते. संयुजा म्हणजे काय असते ते आपण पाहू. संयुजा म्हणजे एका अणूने तयार केलेल्या रासायनिक बंधाची संख्या. हे आपण मागील पाठात पाहिलं होतं. म्हणजे एका अणूनं रासायनिक बंध दुसऱ्या अणूशी करताना एकूण किती बंध तयार केले त्याला म्हणायचं असते संयुजा. आणि साधारणपणे मूलद्रव्याची संयुजा त्याच्या विविध संयुगांमध्ये स्थिर असते. म्हणजे तो कसे संयुग बनवतो त्यामध्ये ती स्थिर असते. आता पुढील पानावर पहा, मूलद्रव्याची संयुजा. संयुगामधील रासायनिक बंध यांच्या संबंधी संकल्पना इलेक्ट्रॉन संरूपणाने स्पष्ट होतात. अणू आपल्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन वापरून रासायनिक बंध तयार करतो. अणूची संयुजा त्याच्या बाह्यतम कवचाच्या इलेक्ट्रॉन संरूपणावरून ठरते. त्यामुळे बाह्यतम कवचाला संयुजा कवच म्हणतात. तसेच बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनला संयुजा इलेक्ट्रॉन म्हणतात. म्हणजे आपण पाहिलं की विविध कवच असतात, त्यापैकी सर्वात बाहेरचं जे कवच आहे त्या कवचामध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स वापरून रासायनिक बंध तयार होत असतो. मग किती इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यावरून ते रासायनिक बंध ठरतात. म्हणून ती संयुजा करणारे इलेक्ट्रॉन आहेत, म्हणून त्या इलेक्ट्रॉनला म्हणतात संयुजा इलेक्ट्रॉन. आणि त्या बाह्यतम कवचाला म्हणायचं असते संयुजा कवच. आता अणूच्या संयुजेचा संबंध अणूमधील संयुजा इलेक्ट्रॉनच्या संख्येशी असल्याचे दिसून येते. म्हणजे त्याच्यामध्ये एकूण किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्यावरून त्याची संयुजा कशी आहे ते आपल्याला पाहता येते. पहा, प्रथम हेलियम व निऑन या मूलद्रव्यांकडे पाहू. या दोन्ही वायुरूप मूलद्रव्यांचे अणू इतर कोणत्याही अणूबरोबर संयोग पावत नाहीत. ही मूलद्रव्ये रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय असतात. म्हणजेच त्यांची संयुजा कशी असते? 0. ते कोणाशीही संयुग तयार करत नाही.
हेलियम अणूत 2 इलेक्ट्रॉन असतात व ते के या पहिल्या कवचामध्ये सामावलेले असतात. 2 असल्यामुळे पहिल्या कवचात किती राहू शकतात? 2च. पहा वरील आकृतीमध्ये आपल्याला परत दिसत आहे की हेलियममध्ये किती आहे? 2 आणि ते पहिलं कवच पूर्ण झालं. हायड्रोजनमध्ये तसं नाही, त्याच्यात एकच आहे. खाली निऑनमध्ये पहा, आतमधल्या याच्यात 2 दिसत आहेत आणि बाहेरच्या याच्यात 8 दिसत आहे एकूण. म्हणून पहिल्या कवचाची संयोजक किती होती? 2च आणि उरलेले 8 कुठे ठेवले मग? बाहेरच्या कवचामध्ये. आपण तक्त्यामध्ये सुद्धा पाहिलं की हेलियममध्ये इलेक्ट्रॉन असलेले फक्त एकच के कवच आहे व तेच कवच बाह्यतम कवच आहे. मग त्याच्यानंतरचे कवच त्याच्यामध्ये नाहीत. के कवचाची इलेक्ट्रॉन धारकता 2n² म्हणजे 2 आहे. म्हणजेच हेलियमचे बाह्य कवच पूर्ण भरलेले असते. यालाच हेलियममध्ये इलेक्ट्रॉन द्विक असे म्हणतात. निऑन नंतरचा मूलद्रव्य आहे निऑन. हा सुद्धा निष्क्रिय वायू आहे आणि याच्या इलेक्ट्रॉन संद्रुपणात फक्त एक कवच नाही, इथं 2 कवच आहेत, के आणि एल. त्यापैकी एल हे बाह्यतमही कवच आहे आणि संयोजा कवच सुद्धा आहे. या कवचाची इलेक्ट्रॉन धारकता किती आहे? 8. आणि मग निऑनचे संयोजा कवच पूर्ण भरलेलं आहे. आपण पाहिलं की बाहेरच्या याच्यात 8 आहे. यालाच निऑनमध्ये इलेक्ट्रॉन अष्टक म्हणतात. त्याला काय म्हणतात? इलेक्ट्रॉन अष्टक. 8 आहेत म्हणून अष्टक. पुढे पहा, के एल व एम या कवचामध्ये इलेक्ट्रॉन असलेला निष्क्रिय वायू म्हणजे आर्गॉन आहे की त्याच्यामध्ये 3 कवच आहेत पण तीनही कवच पूर्ण भरलेले आहेत. आता एम या कवचाची इलेक्ट्रॉन धारकता किती असू शकेल? आपण जर ते सूत्रामध्ये टाकितलं की यांच्या जागी जर 3ची संख्या टाकली तर 2 गुणिले 3चा वर्ग, त्याचं उत्तर येते 18. परंतु आर्गॉनमध्ये एम या संयोजा कवचात फक्त 8 इलेक्ट्रॉन आहेत. याचा अर्थ निष्क्रिय वायूच्या संयोजा कवचात 8 इलेक्ट्रॉन असतात. म्हणजेच संयोजा कवचात इलेक्ट्रॉन अष्टक असते. जेव्हा इलेक्ट्रॉन अष्टक किंवा द्विक पूर्ण असते तेव्हा संयोजा ही शून्य असते. ते कोणाशीही संयोग निर्माण करत नाहीत. मग हे निष्क्रिय वायू जर सोडून दिले आपण तीनही, हेलियम आणि दुसरा निऑन आणि तिसरा आर्गॉन, तर इतर जे मूलद्रव्ये आहेत त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनची अष्टक स्थिती नसते किंवा त्यांचे इलेक्ट्रॉन अष्टके अपूर्ण असतात. म्हणून हायड्रोजनच्या बाबतीत असे म्हणता येईल की हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन द्विक अपूर्ण आहे. तिथं 2 ऐवजी एकच इलेक्ट्रॉन आहे म्हणून तो अपूर्ण आहे. म्हणून निष्क्रिय वायू वगळता इतर सर्व मूलद्रव्यांच्या अणूमध्ये इतर अणूंबरोबर संयोग पावण्याची प्रवृत्ती असते. हे वर सांगितलेले निष्क्रिय वायू हे संयोग पावत नाहीत, परंतु बाकीचे मूलद्रव्य संयोग पावतात, म्हणजे त्यांची संयोजा शून्य नसते. हायड्रोजनच्या संयोगाने तयार झालेल्या रेणूच्या सूत्रावरून उदाहरणार्थ हायड्रोजन H2, हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणजे HCl, हायड्रोजनची संयोजा 1 असल्याचे आपल्याला दिसते. हायड्रोजनच्या इलेक्ट्रॉन संरूपणावरून असं दिसते की हायड्रोजनमध्ये 1 इलेक्ट्रॉन के या कवचात आहे आणि हायड्रोजनमध्ये पूर्ण द्विक न होता तिथं 1 इलेक्ट्रॉन कमी आहे. मग हा एक संख्या हायड्रोजनच्या संयोजेशी जुळते. सोडियमच्या 2, 8, 1 या संरूपणावरून समजते की सोडियमच्या संयोजा कवचात 1 इलेक्ट्रॉन आहे आणि सोडियम क्लोराईड, NaH या रेणुसूत्रांवरून समजते की सोडियमची संयोजा 1 आहे. याचा अर्थ असा की मूलद्रव्यांची संयोजा व त्यांच्या संयोजा कवचातील इलेक्ट्रॉन संख्या यात काहीतरी संबंध असतो. पुढील तक्त्यात पहा, काही मूलद्रव्यांपासून बनलेल्या संयुगांची रेणुसूत्रे दिली आहेत. त्यावरून ठरवलेली त्या मूलद्रव्यांची संयोजा, त्या मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण आणि त्याची संयोजा इलेक्ट्रॉनची संख्या आपल्याला लिहायची आहे. त्यात काहीचीच लिहून दिलेली आहे, आपल्याला पुढचं तयार करायचं आहे. पहा, पहिला आहे मूलद्रव्याची संख्या आहे, संज्ञा आहे
एच. त्यापुढे रेणुसूत्र दिलेलं आहे HCl आणि मूलद्रव्याची संयोजा आहे 1. कोण्या मूलद्रव्याची? हायड्रोजनची. आणि मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण काय दिलं आहे? 1. मग मूलद्रव्याची संयोजा इलेक्ट्रॉन संख्या किती आहे? ती 1च येईल. मग 8 वजा x असं जर केलं आपण तर ते इथं लागू होणार नाही. इथं त्यांनी रिकामे डॅश डॅश दिलेला आहे. पुढे पहा, क्लोरीनची संज्ञा दिलेली आहे आणि संयुगाचं रेणुसूत्र दिलेलं आहे की हायड्रोजन क्लोराईड म्हणून HCl. मूलद्रव्याची संयोजा दिलेली आहे 1 आणि त्याचं संरूपण कसं दिलं आहे? 2, 8, 7. म्हणजे त्याच्यामध्ये एकूण किती इलेक्ट्रॉन आहेत? एकूण 17 इलेक्ट्रॉन आणि बाह्यतम कवचामध्ये 7 आहेत. म्हणून इलेक्ट्रॉनची संख्या मूलद्रव्यात संयोजा दाखवणारी इलेक्ट्रॉन किती आहेत? 7. म्हणजे एक्सची संख्या 7 आहे इथं. मग शेवटच्या कॉलममध्ये पहा, 8 वजा एक्स म्हणून 8 वजा 7 बरोबर किती राहिला? 1. म्हणजे तो एकतर 4 पेक्षा कमी असतो किंवा 4 इतका असतो. इथं किती आहे? 4 पेक्षा कमी आहे. म्हणून संयोजा किती झाली त्याची? इथं किती इलेक्ट्रॉन लागतील त्याला जोडण्याकरता? 1 इलेक्ट्रॉन लागेल. म्हणून 7 इलेक्ट्रॉन असलेला क्लोरीन आणि 1 इलेक्ट्रॉन संयोजा इलेक्ट्रॉन असलेला हायड्रोजन असे 7 आणि 1 8 होतात. म्हणून हायड्रोजन क्लोराईड हा संयुग तयार होतो. अशा पद्धतीनं आपल्याला पुढील प्रकारातील टेबल भरायचं आहे. पहा, त्यानंतर असा हा संबंध त्यामध्ये दिलेला असतो. आता इथे पहा, हे नेहमी लक्षात ठेवा. याच्यामध्ये काय दिलेलं आहे की ज्या मूलद्रव्यात संयोजी इलेक्ट्रॉन संख्या 4 किंवा त्यापेक्षा कमी असते त्या मूलद्रव्याची संयोजा त्यातील संयोजा इलेक्ट्रॉन संख्ये एवढी असते. म्हणजे जर का त्याच्यामध्ये संयोजी इलेक्ट्रॉन शेवटच्या याच्यामध्ये 4 असतील किंवा 4पेक्षा कमी असतील, 3 असतील, 2 असतील, तर त्या मूलद्रव्याची संयोजा त्यातील संयोजा इलेक्ट्रॉन एवढी असते. म्हणजे किती म्हणावी लागेल? 4, 3 किंवा 2 असतील तर 2. पण या उलट ज्या मूलद्रव्यात 4 किंवा त्याहून अधिक इलेक्ट्रॉन असतात तेव्हा अष्टक पूर्ण होण्यासाठी जितके इलेक्ट्रॉन कमी असतात ती उणिवेची संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याची संयोजा असते. म्हणजे एखाद्या मूलद्रव्यात बाह्यतम कक्षेत जर का 4पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स असतील, उदाहरणार्थ 5 असतील, तर मग त्याची संयोजा किती व्हायला पाहिजे? 5. परंतु इथं 5 म्हणता येत नाही. तो 4पेक्षा जास्त झाला, 5कडे गेला. आता 5पासून 8पर्यंत त्याला पोहोचण्यासाठी फक्त 3 मूलद्रव्यांची आवश्यकता आहे. 5 आणि 3 8 आणि आपलं अष्टक पूर्ण होते. म्हणून तिथं 3चीच संख्या आपल्याला संयोजा म्हणून धरायची असते. जर का तिथं 6 इलेक्ट्रॉन असतील तर त्याला पूर्ण करण्यासाठी 2च इलेक्ट्रॉनची संख्या कमी आहे. म्हणून कमीत कमी संख्या किती लागते? 2. म्हणून तिथं किती असतात? त्याची मूलद्रव्याची संयोजा 2 म्हणावी. हे तुम्ही नेहमी करता लक्षात ठेवा. पहा, इथं एक टेबल दिलेलं आहे. मूलद्रव्ये दिलेली आहेत: हायड्रोजन, कार्बन, लिथियम, ऑक्सिजन आणि नायट्रोजन. खाली त्यांचे अणुअंक दिले आहेत, अनुक्रमे 1, 6, 3, 8 आणि 7. आता आपल्याला त्यातील बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या लिहायची आहे. हायड्रोजनमध्ये 1च असतो म्हणून तो बाह्यतम कक्षेतही 1च आहे. परंतु कार्बनमध्ये 6 दिलेला आहे. मग पहिल्या कक्षेत 2 आणि दुसऱ्या कक्षेमध्ये किती राहणार? 4. म्हणून बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन? 6 येतील. तसंच लिथियममध्ये किती? 3 दिलेले आहेत. म्हणून पहिल्या याच्यामध्ये कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आणि उरलेला 1 किती? तो बाह्यतम कक्षेत. अशा पद्धतीने ऑक्सिजन आणि नायट्रोजनचं पण लिहायचं. आता पुढचा टेबल पहा, त्यामध्ये मूलद्रव्ये दिलेली आहेत: सोडियम, कार्बन, मॅग्नेशियम, क्लोरीन. इलेक्ट्रॉनची संख्या दिलेली आहे सोडियमची 11. आता त्याचं इलेक्ट्रॉन संरूपण कसं लिहिता येईल आपल्याला? 2, 8 आणि 1. मग संयोजा इलेक्ट्रॉन किती? 1. त्यामुळे त्याची संयोजा किती? 1. कार्बनचं पहा, 6 इलेक्ट्रॉन असल्यामुळे त्याचं संरूपण कसं लिहायचं आहे? 2 आणि 4. संयोजा इलेक्ट्रॉनची संख्या किती? 4. त्यामुळे त्याची संयोजा किती झाली? 4.
अशा पद्धतीनं. आता पुढे पाहायचं आहे समस्थानिके. समस्थानिके काय असतात? मूलद्रव्यांचा अणुअंक हा त्या मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म व त्याची रासायनिक ओळख आहे. निसर्गातील काही मूलद्रव्यांमध्ये अणुअंक समान परंतु अणुवस्तुमानांक मात्र विभिन्न असे असतात. म्हणजे काय आहे की अणुअंक समान म्हणजे त्याच्यामध्ये असणारी प्रोटॉनच्या संख्येला आपण काय म्हणतो? अणुअंक. परंतु अणुवस्तुमानांक मात्र भिन्न असतात. म्हणजे असं कसं म्हणता येईल? म्हणजे एकाच मूलद्रव्याच्या अशा भिन्न अणुवस्तुमानांक असलेल्या अणूंना समस्थानिक म्हणायचं. म्हणजे त्याच्यामधले प्रोटॉनची संख्या एकच असते अणुअंक, परंतु अणुवस्तुमानांक भिन्न असल्यामुळे त्या विविध एकाच मूलद्रव्याच्या अणूंना काय म्हणावं लागेल? समस्थानिके. त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात आयसोटोप. उदाहरणार्थ कार्बनचं पाहू आपण. कार्बनची 3 समस्थानिके आहेत. ती म्हणजे कार्बन 12, कार्बन 13 आणि कार्बन 14. समस्थानिकांचा अणुवस्तुमानांक C12, C13 व C14 अशा पद्धतीने दर्शवितात. म्हणजे Cच्या डोक्यावरती 12, 13 आणि 14 असावी. समस्थानिकांची प्रोटॉन संख्या समान असते हे आपण पाहिलं, परंतु न्यूट्रॉन संख्या कशी असते? भिन्न असते. आपण पाहिलं अणुवस्तुमानांक म्हणजे काय असतो? प्रोटॉन अधिक न्यूट्रॉनची संख्या एकत्रित. म्हणून समस्थानिकामध्ये टेबलमध्ये पहा काय दिलेलं आहे? C12 याचं अणुवस्तुमानांक आहे 12. प्रोटॉन किती आहे? तिथं 6 आहेत. म्हणून उरलेले न्यूट्रॉन किती राहतील? 6. परंतु अशाच कार्बनचा दुसरा स्वरूप जे दिसते त्याच्यामध्ये 13 लिहिलेला आहे. म्हणजे त्याचा अणुवस्तुमानांक 13 झाला. आता अंक जो आहे तो समान राहतो. म्हणजे इथं 6च राहणार प्रोटॉनची संख्या, परंतु न्यूट्रॉनची संख्या किती होणार? 7. 7 आणि 6 13. हे दुसरं एक समस्थानिक. आणि एक ते आणखी आहे C14 की ज्याच्यामध्ये अणुवस्तुमानांक 14, प्रोटॉनची संख्या 6 आणि न्यूट्रॉनची संख्या 8 असते. आता इथं पहा, हा एक समस्थानिक आपल्याला दिलेला आहे, ते तक्त्यामध्ये आपल्याला पूर्ण करायचं आहे. इथं समस्थानिक H त्याच्या दोन्ही बाजूला एक एक लिहिलेला आहे. त्यामुळे आपल्याला हायड्रोजनचं प्रोटॉनची संख्या किती आहे माहिती आहे तुम्हाला? ती आहे 1. आणि न्यूट्रॉनची संख्या ती तुम्हाला तिथं लिहायची आहे. आता खाली क्लोरीनचं पण दिलेलं आहे की क्लोरीनमध्ये त्याचा अणुवस्तुमानांक आहे 17 आणि प्रोटॉनची संख्या आहे 17. अणुवस्तुमानांक आहे 35 आणि प्रोटॉनची संख्या आहे 17. म्हणून प्रोटॉनच्या जागी आपण 17 लिहू, पण न्यूट्रॉनच्या जागी उरलेली संख्या आपल्याला लिहावी लागेल. आणि खाली समस्थानिक दिलं आहे की क्लोरीन 37 आणि 17. आता प्रोटॉनच्या जागी संख्या 17 येईल, पण न्यूट्रॉनच्या जागी 37 वजा 17 ती जी व्हॅल्यू येईल ती तिथं आपल्याला लिहावी लागेल, ती आहे 20. अशा या समस्थानिकांचे उपयोग पहा कुठे होतात. काही मूलद्रव्यांची समस्थानिके किरणोत्सारी असतात. त्याचा उपयोग औद्योगिक क्षेत्र, कृषी क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र आणि संशोधन क्षेत्रामध्ये होतो. युरेनियम 235चा उपयोग केंद्रीय विखंडन करताना ऊर्जा निर्मितीसाठी होतो. आता कॅन्सरसारख्या प्राणघातक आजारावर सुद्धा उपचार करण्यासाठी कोबाल्ट 60 सारख्या मूलद्रव्याचा उपयोग होतो. गॉयटर या थायरॉईड ग्रंथीच्या आजारासाठी आयोडीन 131 या समस्थानिकाचा उपयोग होतो. किरणोत्सारी मूलद्रव्यांच्या समस्थानिकांचा उपयोग जमिनीखालून गेलेले नळ असतील त्या नळांमध्ये जर चिरा पडल्या तर त्या शोधण्यासाठी होतो. ते आहे सोडियम 24. आता अन्नपदार्थांचे सूक्ष्मजीवांपासून परिरक्षण करण्यासाठी सुद्धा यांचा उपयोग होतो. आणि C14 या किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग जीवाश्मांचे वय ठरविण्यासाठी होत असतो. खाली पहा अणुभट्टी दिलेली आहे. अणुभट्टीची संरचना आपल्याला बाजूच्या आकृतीत दिसते आहे. पहा अणुऊर्जेच्या वापराने मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती करता येते आणि त्यासाठी जे संयंत्र वापरतात त्याला म्हणतात अणुभट्टी. या अणुभट्टीमध्ये कोळसा न वापरता अणुइंधन वापरतात आणि केंद्रीय अभिक्रिया घडवून आणतात आणि अणुमधील ऊर्जा मुक्त करतात. अणुमधील केंद्रातील ऊर्जा मुक्त करतात.
संबंधित केंद्रीय अभिक्रिया समजून घेण्यासाठी युरेनियम 235 या अणुइंधनाचं उदाहरण घेऊ. मंद गतीच्या न्यूट्रॉनचा मारा जर आपण या युरेनियम 235 वर जर केला तर त्याच्या केंद्रकाचे विखंडन होऊन क्रिप्टॉन 92, बेरियम 141 ही वेगळ्या मूलद्रव्यांची केंद्रके व 2 ते 3 न्यूट्रॉन निर्माण होतात. मग या न्यूट्रॉनची गती कमी केल्यावर ते आणखी दुसऱ्या युरेनियम 235 या केंद्रकाचे विखंडन करतात. अशा प्रकारे त्यांची केंद्रीय विखंडनाची शृंखला अभिक्रिया होते. यामध्ये या केंद्रकातून खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा बाहेर पडत असते आणि मग ही संभाव्य विस्फोट टाळण्यासाठी शृंखला अभिक्रिया नियंत्रित ठेवावी लागते. अणुभट्टीमध्ये शृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी न्यूट्रॉनचा वेग व त्यांची संख्या कमी करण्याची आवश्यकता असते. त्यासाठी काही गोष्टींचा वापर केला जातो. इथं दिलेला आहे संचलक आणि मंदक. न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी ग्रॅफाइट किंवा जड पाणी यांचा संचलक किंवा मंदक म्हणून वापर करतात. तर नियंत्रक कशासाठी वापरतात? न्यूट्रॉन शोषून घेऊन त्यांची संख्या कमी करण्यासाठी बोरॉन, कॅडमियम, बेरिलियम इत्यादींच्या कांड्या नियंत्रक म्हणून वापरतात. पहा, विखंडन प्रक्रियेत निर्माण झालेली जी उष्णता आहे ती पाण्याचा शीतक म्हणून वापर करून बाजूला काढली जाते. या उष्णतेने पाण्याची वाफ करून मग ती वाफेच्या साहाय्याने टर्बाईन्स फिरवल्या जातात आणि मग वीज निर्मिती होते. भारतामध्ये अशा 8 अणुवीज निर्मिती केंद्रांमध्ये एकूण 22 अणुभट्ट्या कार्यान्वित आहेत. अप्सरा ही मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्रात 4 ऑगस्ट 1956 रोजी कार्यान्वित झालेली पहिली अणुभट्टी आहे. आता भारतामध्ये थोरियम या मूलद्रव्याचे साठे मोठ्या प्रमाणात असल्याने भारतीय वैज्ञानिक पुढील काळासाठी थोरियम 232 पासून युरेनियम 233 या समस्थानिकाच्या निर्मितीवर आधारित अणुभट्टींची योजना विकसित केली आहे. अशा पद्धतीनं या 5व्या चॅप्टरचा आपण दुसरा भाग आज पाहिला. तुम्हाला जर समजला नसेल तर पुन्हा हा व्हिडिओ पहा, पुन्हा हा पाठ वाचा आणि स्वाध्याय आपल्या वहीमध्ये सोडवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आणखी व्हिडिओ मिळतील आणि तुमच्या सर्व मित्रांनासुद्धा दाखवा. थँक्यू.